फोटो महत्वाचा एक संदीप सांगतो पण इथं लक्ष द्या हाय लक्ष आहे थांबा एक मिनिट ते शूटिंग करा उमदी पोलीस स्टेशन येथे 14 एप्रिल रोजी पहाटे हायवे रॉबरीचा प्रकार घडलेला होता, ज्यामध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार 3 लाख रुपये कॅश, एक सोन्याची अंगठी, 2 मोबाईल फोन आणि फिर्यादी वापरत असलेली गाडी, 4 व्हीलर गाडी हे आरोपींनी त्याच्याकडून लुटलेली होती। पोलिसांनी तात्काळ या गुन्ह्याची नोंद घेऊन तपास सुरू केला, ज्यामध्ये एकूण 7 आरोपी त्यामध्ये निष्पन्न झाले। आरोपींची संख्या बघता त्या ठिकाणी दरोड्याचा गुन्हा कलमवाढ करण्यात आली। आरोपींकडून आम्ही पुढे जप्ती जेव्हा केली, त्या जप्तीमध्ये फिर्यादीनं दिलेल्या मुद्देमालापेक्षाही जास्त रक्कम त्या ठिकाणी आम्हाला आढळून आली। गुन्ह्यामध्ये एकूण 3 लाख रुपये कॅश सांगण्यात आली। त्यानुसार आरोपींची जेव्हा आपण घरझडती घेतली, शोध घेतला, त्यामध्ये एकूण जवळपास 2.5 कोटी रुपये कॅश ही त्या ठिकाणी जप्त केलेली आहे। त्याचबरोबर फिर्यादीची गाडी सुझुकी ब्रेझा ही 4 व्हीलरसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे। आज माननीय न्यायालयासमोर आरोपींना हजर केले असता आरोपींना 6 दिवस PCR मिळालेला आहे। या दरम्यान आम्ही अधिकचा तपास करणार आहोत। ही कॅश कुठून आली याबाबतही आपण आयकर विभागालाही कळवलेलं आहे, त्यांच्याकडूनही चौकशी चालू आहे आणि पुढची कारवाई पोलीस विभाग त्याचबरोबर आयकर विभागही करत आहे।